हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर आपल्यासोबत आहेत बघा प्रमोद जोशी. माहीत असेल तुम्हाला, भरपूर साऱ्या व्हिडिओमध्ये आपले असतातच. आंब्यांच्यापासून फवारणीपासून सर्व गोष्टीचं त्यांना नॉलेज आहेच. तर आज आपण आलेलो आहे बघा शेतावरती आलेलो आहे की याचे आपले बांधावरती आणि शेतात जे गवत असतात त्यांना तणनाशक म्हणून आपण औषध मारणार आहोत. म्हणजे ते गवत कसं मारायचं पंपाद्वारे, तर त्यासाठी काय काय लागणार आहेत, खत आणि बाकी आपली औषधं लागतात, तर ती आपण कशाप्रकारे मारणार आहोत त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण समजेलच. तर व्हिडिओ पूर्ण बघा, नक्कीच आवडेल. आणि फ्रेंड्स, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर पण करा विसरू नका. तर आता दाखवतो तुम्हाला की गवत मारण्याची औषधे कशी आहेत. ते प्रमोद आहेत आपल्यासोबत, ते तुम्हाला सांगतील की औषधं कशी मारली जाते. हा फरक म्हणून आपण तणनाशक आणलेला आहे भारत सर्टिसचा. हा इन्स्टंट तुमचा इफेक्ट दाखवतो. 1-3 तासामध्ये तुमचं गवतावर तुमचा इफेक्ट दिसतो, जेणेकरून आपल्या बांधावर तो तण परत उगवणार नाही. अशा प्रकारे हा त्याचा नायनाट करतो. आपण जमिनीला थंडावा राहण्यासाठी थोड्या प्रमाणात युरिया टाकतो. ह्याच्यामध्ये युरिया खत यांचं दोघांचं मिश्रण करून घ्यायचं. आता हा 20 लिटरचा ड्रम आहे आपला, 20 लिटरचा पंप आहे. त्याच्यामध्ये आपण 40 ml प्रमाण टाकणार आहोत त्याचं. आणि हा युरिया त्याच्यातून अर्धा. ओके. हा पंप काय कुठला कसा आहे? पंप आपला हँडपंप आहे, पाठीवरचा फिरवण्याचा. तर त्याच्याने आपण याची प्राइस कितीपर्यंत येतो? पंपाची प्राइस साधारण 2000 रुपये आहे. तुम्ही बॅटरीवरचा घेतलात तर 2.5 पर्यंत जाईल. बॅटरीवरचा हे जरा ओपन करून दाखवा बघा. अशा प्रकारे आतमध्ये आहे आणि काही कचरा जाऊ नये म्हणून का पाणी पहिलं बघा औषध टाकून घेऊया आपण. तरी हा गवत किती तासात आपला? 3 तासात तुम्हाला इफेक्ट दिसणार गवता. 3 तासात. किती ml घ्यायचं आहे म्हणजे पाण्यामध्ये मिनिमम? आपण 20 लिटरसाठी 40 ml घेणार आहोत. आता ड्रम आपला 20 लिटरचा आहे. हा बघा, हा 50 mlचा माप आहे आणि आपण इथे ह्याला 40 ml हा माप पकडून असं घेणार आहोत. 40 ml पकडून लावणी पण झालेली आहे एकदम. आपलं एवढ्या आपण त्या आणलेल्या प्रमाणात अर्धा प्रमाणात युरिया टाकणार आहोत. आता याच्यामध्ये पाणी फिलअप करायचं. त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. आपण शेतातलंच पाणी वापरणार आहोत ह्यासाठी खास करून. दुसरं आपल्याकडे ते पाणी आता अवेलेबल नाही आहे. शेतातलंच पाणी वापरायचं आहे. असं पण काय, शेतातलं पाणी आपण चांगलाच असतो. पावसाचं पाणी मग अशा प्रकारे वरती जाळी पण दिलेली आहे, जेणेकरून कचरा नको असणे जायला हवं. वातावरण बघा एकदम मस्तपैकी झालेलं आहे. ऊन भरपूर आहे, पाऊस आजकाल कमी पडतो जरा. औषध मिश्रवण्यासाठी तुमचा पंप अर्धा भरानंतर व्यवस्थित हलवून घ्या, जेणेकरून युरिया हा त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल. युरियाचा टाकण्याचा इफेक्ट म्हणजे तुमच्या जमिनीला थंडावा राहतो आणि जमिनीची कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नाही तुमच्या ह्या तणनाशकामुळे. आपण बघा प्राण्यामध्ये शेव आहे, ती जाळी असल्या कारणाने बघा ती आतमध्ये खाली जायत नाही, एकदम गाळून घेते. आता शेतावरती असल्या कारणाने आपण हा पाणी घेतलेला आहे. आता घरी असेल तर आपला विहिरीचा पाणी आणि नळाचा पाणी तुम्ही वापरू शकता. मामा तिकडे बघा शेवाई काढत आहेत आणि पाक पण मारत आहेत. असू आता बघा पाणी भरून झालेलं आहे पूर्ण. प्रमोद आता पंप फिट करतो, सांगेल तुम्हाला पंपाबद्दल पण माहिती, कसं ऑपरेट करायचं. पंप चालू करण्याच्या आधी नोझल चेक करून घ्या, जेणेकरून कचरा असेल तर आपल्याला परत थांबायला नको. आता आपण तेच चेक करतो याचं नोझल. ओके, नोझल आपलं. बघा प्रमोदने अशा प्रकारे बघा पाटणीवर लावून घेतलेला आहे आणि हा पंप आहे. आणि बघा एका हाताने पंप करायचा, दाखव जरा कसं बघा. ह्या प्रकारे पंप करायचा आणि तुमच्या मूल आपला गवताचा बेस आहे त्याच्यावर मारा, जेणेकरून इन्स्टंट मरेल. अशा प्रकारे फवारा की जे भाताला पण त्रास झाला नाही पाहिजे, तुमच्या धान्याला आणि गवता इन्स्टंट गवत मिळाला पाहिजे.
अशा वेळेला बघा पंप करत चाललेलं आहे. पण आपलाच आहे. आपला तो बांध झालेला आहे मारून. आता हा दुसरा बांध आहे बघा. इथे भरपूर सारा गवत आहे. बघा तुम्ही नीट पहिला कशा प्रकारे स्प्रे करायचा वरती. बेस, गवताचा बेस पकडा, त्याच्यावर मारा, गवत तुमचं बुंदातून नष्ट होणार. आपण ज्याप्रमाणे औषधं मिसळतो त्याप्रमाणे जमिनीला कोणत्याही प्रकारची इजा होत नाही. आणि आपण हे कृषी तज्ज्ञांशी सल्ला मसलत करून घेऊनच त्यांच्या सल्ल्यानेच घेतलेलं आहे तणनाशक आहे. याचं काय आपल्या शेतात जी मच्छी असते त्याला काय हानिकारक? मच्छीवर इफेक्ट होऊ शकतो आणि थोडंसं विषारी आहे, पण तुमच्या जमिनीवर काही इफेक्ट होत नाही याचा. नाही म्हणजे असं नको व्हायला की आपली पिकाऊ जमीन असेल तिला काय प्रॉब्लेम? नाही, काय जमिनीवर काही इफेक्ट होत नाही. तर आपण 4-5 मन जास्त कव्हर केलेले आहेत एवढ्याच्या ह्याच्यात एका 20 लिटरच्या औषधामध्ये. या नोझलमध्ये काही कचरा अडकली तर हो क्लीन करा. जी आपण ती जाळी नसती तर एवढी कचरा आपल्या नोझलमध्ये झाली असते. शेवाळ सर्व आहे आपल्या इथे. पावसाचे जरा खारा पाणी पण येतो इथे आपल्या इथे. कारण आपला तुम्हाला दाखवलेलं पहिल्या खारा पाणी याचा मोठा उदाहरण झाला तर खारा पाणी यायचा. आता येत नाही एवढा, पण ती जमीन आमची त्या टाईपचीच आहे, थोडी खारवटी लांगोटी टाईप बनतात त्या टाईपचे. त्यामुळे तुम्हाला शैवाल हार टाईप असे 2-3 प्रकारचे तुम्हाला ह्याच्यामध्ये शैवाल बघायला मिळते. तर आमच्या गावठी भाषेमध्ये शैवाल म्हणतात. दुसऱ्या प्रकारचा त्याच्या खाली बघा हार म्हणून दिलेला आहे बघा, ह्याला म्हणतात हार. हा पण शैवालाचाच प्रकार आहे. मच्छी पकडू येते आसूमध्ये. त्यात काय मच्छी काहीतरी मच्छी भेटले बघूया आपण. आसू मारत होते. तुमच्याकडे ह्याला काय बोलतात ते पण सांगा. आसूला या हा बघा जितारा, छोटासा जिताडा भेटलेला आहे. अजून शोधा मोठी गाडा. अजून मोठ्या निघतील तेव्हा ना माशावर आहे. अजून एक छोटा मासा भेटलाय खरबी. तुमच्याकडे ह्याला काय बोलतात ते पण सांगा कमेंटमध्ये. दाखवा खरबी जरा. खरबा बोलत आहे. हा बघा खरबा आहे. हा बघा लावणी तर चालू होणार आहे. त्याच्यात बघा मच्छी पण भेटते आपल्याला शेतामध्ये. पाणी टाकून ठेवतात बांधावरती जेणेकरून त्यांना पाणी भेटते. आता प्रमोद ह्या बांधावरती आला आहे बघा वॉटर करायला. फवारणी म्हणजे आपल्या गवत मारत औषध बघा अशा प्रकारे. शक्यतो गवत मारताना औषध मारताना ऊन बघावं. 2-3 तास तरी ऊन असावं, त्याच्यामुळे तुमचा गवत चांगल्या प्रकारे मरतो. पाऊस असेल तर पावसाच्या आणि तुमचा औषध याच्या त्या पातीनं जो औषध बसतो अशा प्रकारचा तो धुकून जातो, त्याच्यामुळे मरण्याची शक्यता कमी असते. अशा प्रकारचा तण असतो ना तो शक्यतो लवकर मरत नाही. त्यासाठी तुम्हाला त्याच्या बेसवर मारावे लागेल. हा बघा असा प्रकारचा बेसला मारला तर तो इन्स्टंट मरतो. वर मारला त्यात होतो. काही हा तण जरा वेगळ्या प्रकारचा आहे. जो आपला गवता टाईप तण असतो तो त्याच्यावर इन्स्टंट इफेक्ट होतो. ह्याच्यावर ह्या हे झाडण टाईप आहे त्यांच्यावर इफेक्ट होत नाही. आणि ही लवकर तुमच्या शेतामध्ये वगैरे बी सोडून खूप इन्स्टंट वाढतात. मग ही परत पाऊस आला तर ही उगवता येईल की नाही उगवणार? आता जर ऊन पडला 1-2-3 तास तर हे नाही उगवणार. मग हे गवत आहे ते पूर्ण बुंदातून जातात बुंदातून मारणार अशा टाईपचं होणार. हे दिसतंय ना. हां हे बघा हे आम्ही ह्याच्या पावसाच्या थोड्या ह्याली मारलेलं, पण तो पाऊस कंटिन्यू चालू होता मागच्याला पूर आले त्यावेळी, त्यामुळे ते पूर्ण मिळलं नाही. संपलेलं आहे तर वापस आपल्याला नवीन बनवायला लागेल. बघा ह्याला पाणी द्यायची वाट आहे. 20 लिटरमध्ये जवळजवळ नाही ना का तरी 1 गुंठ तरी 1-1.5 गुंठे एरिया कव्हर होतो. बघा अशा प्रकारे तो गवत मारणार. याच्या आधी पण इथे केलेली आहे.
पावसात तर मारूच नाही, हा काही अर्थ नाही मारू. पावसामध्ये मारूच नाही आहे, तुमचं औषध फुकट जाणार. ऊन पडला असेल तर मारा अशा सीझनमध्ये. हॅलो फ्रेंड्स, बघा तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे प्रमोदनी कोणत्या टाईपची औषधं मारायची आणि कशी मारायची, पंप कसा चालवायचा ते. तर 2 ते 3 तासामध्ये आपला गवत पूर्ण मरून जाईल. तर तुम्हाला दाखवेनच नंतर पण कधी शेतावरती आल्यावरती गवत कसं मेलाय ते. तर फ्रेंड्स, आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुमच्याकडे कोणती औषधं आणि कोणती वेगळी पद्धत असेल ती पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर प्रमोद जोशी यांचा भरपूर धन्यवाद की तुम्ही चांगली माहिती दिली त्या कारणाने. तर फ्रेंड्स, आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. आणि फ्रेंड्स, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी. तोपर्यंत फ्रेंड्स, बाय बाय.